इतिहासात काही क्षण असे असतात जिथे राजा तलवार उचलत नाही तर भविष्याचा विचार करतो. असाच एक क्षण 1665 साली पुरंदरच्या डोंगर रांगेत उभा राहिला होता. स्वराज्य वाढत होतं. किल्ले एकामागोमाग एक जिंकले जात होते. पुण्यात शाहिस्तेखानाचा पराभव झाला होता. सुरतची लूट मुघल साम्राज्याला हादरवून गेली होती. दिल्लीच्या तख्तावर बसलेला औरंगजेब अस्वस्थ झाला. त्याने ठरवलंय, आता हा प्रश्न कायमचाच संपवायचा आहे. इतिहास शाहिस्ता खान अपयशी ठरला होता. राजपुत्र मुअज्जमही निष्फळ ठरला होता. म्हणून दख्खनकडे एक अनुभवी, धूर्त आणि शक्तिशाली सेनापती पाठवण्यात आला. मिर्झा राजा जयसिंग. 12,000 सैन्य, पूर्ण अधिकार आणि एकच उद्देश, शिवाजीला झुकवायचा. जयसिंगने तलवार आधी उचलली नाही. त्याने आधी डाव मांडला. काही मराठा सरदार फोडले, विजापूरला आमिष दाखवले आणि शिवाजी महाराजांना एकटे पाडले. मग त्याने नजर टाकली स्वराज्याच्या प्रवेशद्वाराकडे. पुरंदर, 31 मार्च 1665. मुघल सैन्याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. हा किल्ला फक्त दगडांचा नव्हता, तो पुण्याचा पहारेकरी होता. स्वराज्याचं रक्षण कवच होता. आणि या किल्ल्यावर उभा होता एक सिंह, वीर मोरारबाजी देशपांडे. समोर दिलेर खान, असंख्य सैनिक, तोफा, भारी शस्त्रसज्जता, आत मात्र थोडी माणसं, पण अफाट धैर्य. मोरारबाजी लढले, माघार घेतली नाही, शरण गेले नाही. दिलेर खानाने त्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला, पण मोरारबाजीने उत्तर दिलं, पहिले किल्ला जिंका. आणि ते वीरमरण पावले. पुरंदर आता पडणार होता आणि स्वराज्य मोठ्या संकटात सापडलं होतं. शिवाजी महाराजांसमोर एक कठीण प्रश्न उभा राहील. जर लढा चालू ठेवला तर राज्य नष्ट होईल, आणि जर थांबलो तर अपमान सहन करावा लागेल. महाराजांनी तलवार म्यानात ठेवली, कारण त्यांना राज्य वाचवायचं होतं. शिवाजी महाराज जयसिंगच्या छावणीत गेले. एक राजा दुसऱ्या राजासमोर उभा होता. ते म्हणाले, मी अपराधी त्यास आलो आहे, क्षमादान किंवा मृत्यू हे तुमच्या हातात आहे. हे शब्द कमजोरीचे नव्हते, ते होते वेळ जिंकण्यासाठीचे शब्द. 11 जून 1665 रोजी पुरंदरचा तह झाला. या तहात 23 किल्ले मुघलांना देण्यात आले. 12 किल्ले शिवाजी महाराजांकडे राहिले. 4 लाख सोन्याचे हून भरपाई देण्यात आले. आणि सर्वात कठीण अट, संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचा मुलगा, मुघल सेवेत पाठवला गेला. हा पराभव नव्हता, हा एक क्षण होता, हा एक त्याग होता. इतिहास इथेच संपत नाही. खरा इतिहास तर इथूनच सुरू होतो. पाहूया पुढील अध्याय, स्वारी आग्रा. अशाच नाविन्यपूर्ण ऐतिहासिक कथा पाहण्यासाठी आत्ताच क्युरिओसिटी द ट्रू स्टोरीजला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.